अपने प्रोजेक्ट एंटायर नवी मुंबई में आहेत। इस एग्जीबिशन से लाइक आप बाय करते हो तो आपको 100% फ्लैट ऑफ मिलेगा पर स्क्वायर फीट के हिसाब से। एम्युनिटीज आपल्याकडे सगळं आहे। ती टीम तुम्हाला बेस्ट द्यायची प्रयत्न करणार। हॅलो नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे क्रेडाय BANM रायगड प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी। तर बघू शकता तुम्ही बोर्ड 9वे प्रॉपर्टी प्रदर्शन आहे 2026 मधले खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळ। तर आपण आज बघूया की आतमध्ये तुम्हाला काय काय कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या भेटतात आणि काय काय आहे। तर चला आणि बघू शकता तुम्ही लकी ड्रॉ पण आहे। तर बघू शकता तुम्ही आत आल्यावरती तुम्हाला एंट्रीसाठी तुम्हाला आय कार्ड टाईप तुम्हाला भेटेल बॅग। आणि बघू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे बिल्डर्स आहेत, कुठून आलेले आहेत, काय काय आहेत, हे सगळं तुम्हाला आता आतमध्ये गेल्यावरती कळेल। तर आपण आता बघूया। तर बघा सुरुवातीला तुम्हाला भावेश्वर ग्रुप दिसणार आहे बॅक साईडला, बिल्डर्स आहेत। तर आपण आता तिथं गेल्यावरती काहीतरी माहिती विचारू, तुमच्यापर्यंत पोहोचवायला। नमस्कार सर। नमस्कार। तर तुमच्या प्रोजेक्टचं नाव? आपले बघा, आपल्या ग्रुपचं नाव आहे मॅडम भावेश्वर ग्रुप। आपले नवी मुंबईमध्ये अलग अलग लोकेशनला प्रोजेक्ट आहेत। आपले जसे प्रोजेक्ट बघितले तर आपले पनवेलला आहेत, मोठे कलंबोली, रोडपाली, करंजाडे, पुष्पकनगर, उलवे, सर्व लोकेशनला आपले प्रोजेक्ट आहेत। ऑलरेडी आपले 25+ प्रोजेक्ट आपण डिलिव्हर केलेले आहेत। आपल्या प्रत्येक लोकेशनला नवीन प्रोजेक्ट चालू आहेत। आता प्री लॉन्चिंगवाले प्रोजेक्ट आहेत, रेडीमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे। अंडर कंस्ट्रक्शन पाहिजे असेल तसे पण प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे। रेडी पण आहे? रेडी पण आहेत आपल्याकडे, अंडर कंस्ट्रक्शन पण आहेत आणि प्री लॉन्चिंगवाले पण प्रोजेक्ट आहेत। तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याकडे 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK पण आहेत आपल्याकडे। ओके। 1 BHK जोडी पाहिजे असेल तसे पण प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे तरी किती रेंज पर्यंत? रेंजमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे अलग अलग लोकेशननुसार अलग अलग रेट आहेत मॅडम। आता जर आपण उलव्यामध्ये जरी बघितलं तर उलव्यामध्ये आपल्याकडे 1 BHK 52 lakhपासून स्टार्ट आहे। ओके। 52 lakhपासून आपल्याकडे 2 BHK जर बघितला तर आपले 86+ टॅक्सपासून चालू आहे आपल्याकडे। म्हणजे अलग अलग रेटनुसार आपल्याकडे अवेलेबल आहेत। म्हणजे तुमच्याकडे जी पण क्लायंटची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुमच्या बजेटच्या नुसार आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत। पनवेलमध्ये पण पनवेलमध्ये पण आपल्याकडे पनवेलमध्ये पण आपला एक प्री लॉन्चिंग वाला प्रोजेक्ट येतोय 4D म्हणून। 4D म्हणून त्यामध्ये पण आपल्याकडे 1 BHK, 2 BHK, 3 BHK पण आहेत आपल्याकडे प्रोजेक्टमध्ये। आता हे कोणत्या साईडचे? हे 4Dच आहे आपला। आता हा पनवेलमध्ये आहे आपला प्रोजेक्ट। अच्छा, येणारा? हा। ओके। तर बघू शकता आता रेडीमध्ये जर आपण इकडे बाकीच्या ठिकाणी बघितलं तर हे ऑलमोस्टली आता आपले इथे जे लावले आहेत ते अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत। अच्छा। हां। तर आपण जी माहिती दिलेली आहे, तुम्ही जर 4 दिवसात येत असणार 6, 7, 8, 9 तर ह्या 4 दिवसात तुम्हाला इथं येऊन पण भेटता येईल किंवा त्यांचे जिथं जिथं प्रोजेक्ट आहे तिथं तुम्ही व्हिजिट करू शकता। हॅलो, मी श्रीजी वेंचर्समधून बोलते। श्रीजी वेंचर्समध्ये मी ॲडमिन ॲज अ काम करते तिकडे आणि आपले सेल्स टीम पण आहे तिकडे। तर प्रोजेक्टचं बोललं गेलं तर मग आपले ना प्रोजेक्ट खारघर आणि नेरूळ त्या दोन्ही लोकेशनला आहेत। म्हणजे चालू तिथंच आहे सध्या? चालू तिथे दुसरीकडे आहे? नाही, दोन्ही लोकेशनमध्ये चालू आहे सध्या। आणि जिथे मी काम करते तिथे कमर्शियल फेज 1चं झालेलं आहे, फेज 2 आपलं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये चालू आहे। फेज 1 फुल ऑन कम्प्लीट झालेलं आहे, त्याचं पोझिशन आपण दिलेलं आहे। मोस्ट ऑफ द ऑफिसेसनी इंटिरियरचे वर्क्स पण त्यांचे सुरू केलेले आहेत तिकडे। आणि रेसिडेन्शियलचं बोललं गेलं तर आपलं खारघरमध्ये आहे, सेक्टर 36ला आहे। 2 BHK पासून ते 6.5 BHK पर्यंत तुमच्याकडे खास करून काय असते? एम्युनिटीज आपल्याकडे सगळं
आहे. जसं की आपण जिम बोलू शकतो, स्विमिंग पूल बोलू शकतो. Okay. जे बाकीचे लोक देतात त्याच्यापेक्षा पण चांगलं एकदम आपल्या अम्युनिटीज पण आहेत. आणि स्टार्टिंग म्हणजे 1 BHK 2 BHK स्टार्टिंग आपलं तेच बोलते मी 2 BHK पासून सुरू आहे. 2 ते 6.5 BHK पर्यंत असे Wow. लक्झरियस फ्लॅट्स आहेत आपले. ओके. तरी कसं म्हणजे किती रेंज असू शकते प्रत्येक रेंज आपलं 1.6 पासून सुरू आहे. त्याचे GST वेगळं. 2 पासून सगळे आपले कॉस्टिंग सुरू आहेत. तर तुम्हाला आता 4 दिवसात यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात खांदेश्वर कामोठे जवळ जे चालू आहे इव्हेंट चालू आहे. हो, नक्की नाहीतर- नक्की व्हिजिट करा. 6, 7, 8, 9 हे 4 दिवस आपले आहेत इकडे. श्रीजी वेंचर्स करून आपल्या स्टॉलचं नाव आहे. हे आता जे रेडी आहेत का चालू आहेत हे सगळं अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये Under- आहे मॅम. हा म्हणजे चालू पण आहेत. खारघरला आपलं 15 स्लॅब पर्यंत झालेलं आहे. Okay. G+48 स्टोर 4 टावरचे बिल्डिंग आहेत आपले. तिथे 15वा माळापर्यंत आतापर्यंत झालेलं आहे. आता पुढचं अजून सुरू आहे. तर ज्यांना आवडलं असेल नक्की जा, व्हिजिट द्या आणि बुक नक्की करा. नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर आपण आता आलेलो आहे अरिहंत बिल्डर. ओके मॅडम, तर आम्हाला सांगा तुम्ही की तुमचे प्रोजेक्ट कुठे कुठे आहेत. आपले प्रोजेक्ट एंटायर नवी मुंबईमध्ये आहेत. Okay. जसं बघायला गेलं तर तळोजा, पनवेल, खारघर, वाशी वाव, ह्या लोकेशन्सला आहेत. आत्ता सध्या आपल्या 18 ऑन गोईंग साईट्स आहेत. बघा भरपूर आहेत. तुम्हाला कुठं जायचं आहे तर तुम्ही आल्यावरती तर भेटू शकतात. तर आम्हाला त्यात थोडी माहिती पण सांगा की 1 BHK 2 BHK कसं. ठीक आहे. आत्ता सध्या तुम्ही जर बघायला गेलात मी अरियन सुपर स्ट्रक्चर्सला प्रेझेंट करत आहे आणि ॲज अ सेल्स मॅनेजर. Okay. आपल्याकडे तुम्ही जर बघायला गेलात 20 लाखापासून घेऊन 16 करोडच्या बजेटमध्ये आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत. अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही जर बघायला गेलात तर 1 BHK पासून घेऊन इवन इट इज स्टुडिओ अपार्टमेंटपासून घेऊन आपण विला Wow. कन्सेप्ट पण डिझाईन करतो विच इज इन कर्जत. सो बेसिकली आपल्याकडे तळोजा अफोर्डेबल सेगमेंट आहे, टिटवाळा अफोर्डेबल आहे, बदलापूर, कल्याणमध्ये सगळ्याच ठिकाणी. प्रोजेक्ट सगळ्याच ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे. तसं आपण उरण साईड कोणत्या करंजाडे साईडला पण आहे ना तुमचं. हो, करंजाडे साईडला आपले प्रोजेक्ट्स नाही आहेत कर्नाळा. पण त्या साईडला नाहीत. आपले प्रोजेक्ट्स जे आहेत ते पलशपे फाट्याला आहे. हा पळसपे फाटा. प्रॉपर पनवेलमध्ये वगैरे तुम्हाला भेटू शकतात. ओके, तर तुम्ही ह्या साईडला बघत असणार तर इथं बघा किंवा मॅडमने सांगितलं त्या त्या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे. हो, ओके. आणि ॲम्युनिटीज कशा अम्युनिटीज सगळ्याच दिलेल्या आहेत. स्विमिंग पूल, इंडोर आउटडोर गेम, जिम्नॅशियम, अगदी लहानांपासून घेऊन मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अम्युनिटीज आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल आणि घ्यायचं असेल आपल्या नवी मुंबईमध्ये तर नक्की व्हिजिट करा. तर आपण आता आलेलो आहे सत्यम ग्रुप. ओके मॅडम, बराबर. हाँ तो बराबर. कहाँ चालू है मैडम. हमारा प्रोजेक्ट खारघर में चालू है और ये न्यू पनवेल में चालू है और कमोठे में है. कामोठे में. और एक तो पनवेल में ऑलरेडी एक बन चुका है, वो तो हमें पता है. हाँ, ये Okay. तीनों प्रोजेक्ट ऑनगोइंग है. लाइक पूरे एकदम अच्छे से सारे फैसिलिटीज के साथ सब कुछ प्रोवाइडेड और होगा. कैसे 1 BHK 2 BHK हाँ, पूरा. कमोटे में 1 2 3 BHK तीनों प्रोवाइडेड है. Okay. और खारघर में सिर्फ 2 और 3 BHK के फ्लैट्स अभी चालू है अंडर. हाँ, अंडर कंस्ट्रक्शन है. ओके ओके. तो खारघर में जो प्रॉपर्टी है उसके पर स्क्वायर फीट के हिसाब से 10,800 है. Okay. और अगर इस एग्जीबिशन से लाइक आप बाय करते हो तो आपको 100% फ्लैट ऑफ मिलेगा पर स्क्वायर फीट के हिसाब Wow. से. और जो कमोटे में वहाँ पे 8,800 में है. अगर आप अभी एग्जीबिशन में अगर आप परचेस करते हो तो वहाँ Okay. पे भी आपको 100% फ्लैट ऑफ मिलेगा. वाओ, तो जल्दी आइए. तर आता आपण आलेलो आहे केटी ड्रीम होम या ठिकाणी. तर तुम्हाला काय काय माहिती जाणून घ्यायची होती आपल्याला मॅडमकडनं कळेलच. तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघा सुंदर सुंदर प्रोजेक्ट दिसतील. तर मॅडम कुठे कुठे प्रोजेक्ट आहे आणि चालू किती. सो हाय, माय नेम इज रुचिता विरकर. सो आपले भरपूर ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत. जसे आपले नवी मुंबईमध्ये प्रोजेक्ट्स आहेत. मोस्ट ऑफ आपण जे डेव्हलपमेंट करतो आहे तो आपले नवी मुंबईमध्ये आहेत. आपले जे केटी ड्रीम होम आहेत त्यांचे एक पर्टिक्युलर ग्रुपमुळे कसं होतं की आपण एक मिडल क्लास फॅमिली असू दे किंवा एक स्टँडर्ड फॅमिली असू दे, सो आपण त्या सगळ्यांना- सगळ्या गोष्टीला पुरवतोय.
आपल्याकडनं एक सिंगल स्टँड अलोन बिल्डिंगपासून एक टाउनशिपपर्यंतचे प्रोजेक्ट्स आहेत. जसे आपले आतापर्यंत अलॉट झालेले प्रोजेक्ट्स आहेत इन करंजडे, इन पनवेल, इन जुईनगर और इन वाशी साईडमध्ये कोपरखेरणे, इन पनवेल. राईट नाव आपण भरपूर गोष्टी बोलतात ना, भरपूर प्रोजेक्ट्स आपण देतोय, डिलिव्हर्ड करतोय. जसं तुम्ही हे बघणार ते हे आपले कमिंग सूनवाले आहेत आणि आपले डिलिव्हर्डवाले पण आहेत. हे सगळे आपले पार्किंग एरिया आहे. हां, पार्किंग Amenities कशा असणार. राहतील? एम्युनिटीज प्रत्येक प्रोजेक्टचे वेगळे वेगळे असतात. जसं तुम्ही बघितलं ना, जागेनुसार अलग- जागेनुसार असतं. Okay. जसं तुमचं लँड पार्सल आहे, जसं तुमचं लँडचा एरिया आहे, जसं तुमच्याकडे अर्धा एकर आहे किंवा 1 एकर आहे, 6 एकर आहे. आता तुमच्याकडे जर 6 एकर आले तर तुमच्याकडे तेवढा लँड भरपूर पार्सलमध्ये एक असतं. टाउनशिप येणार. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तो स्टँडर्ड आहे. सो तुम्हाला त्याच्यामध्ये ऑल इन सगळे क्लब हाऊस, जिम, तुमचे आणि कशी सुरुवात आहे 1 BHK 2 BHK? आपल्याकडे प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये वेगळे वेगळे आहेत. जसे आपल्याकडे फक्त 2 BHK आहेत, फक्त 1 BHK आहेत. कसं प्राइस असं प्राईसचे कसं होणार? जर मी एक एक प्रोजेक्ट बघितले तर इट इज लाईक की तुम्हाला पटेल असा प्राईस की मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. तर तुम्हाला कसे भेटतील? तसं 75 लॅक्सपासून स्टार्ट झालं फॉर 2 BHK. ओके ओके, फॉर 1 BHK जर पनवेल साईडला गेला, आपले स्टेशन साईड जो आहे वेगळी प्राइस आहे. तिथे वेगळी प्राईस असणार आहे. तिथं कसं असणार आहे? आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतो तर इन्फ्रास्ट्रक्चर असणार, सगळ्या गोष्टी असणार. तर तिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी प्राईजमध्ये ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. आणि जी आमची टीम आहे ती टीम तुम्हाला बेस्ट द्यायची प्रयत्न करणार, बेस्ट प्राईस द्यायची प्रयत्न करणार. जर जो कोण क्लायंट असतील, जे काय असतील, त्यांना आम्ही कसं करणार की वी आर हिअर टू गिव्ह युअर बेस्ट क्वालिटी, बेस्ट कन्स्ट्रक्शन. आपला आजपर्यंत कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये इश्यू झालेला नाही. तर बघा, असं. तुम्हाला जर आवडत असेल KT मध्ये तर बघा नक्की या 4 दिवसामध्ये तुम्हाला तर इथं येऊन व्हिजिट देऊन माहिती विचारता येईल. सगळे इथं राहतीलच किंवा त्यांचं जिथं ऑफिस असेल तुम्ही जाऊ शकता. मॅडम बोला की तुमचं ग्रुपचं नाव काय? आमच्या ग्रुपचं नाव श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. ओके, तर तुमचे प्रोजेक्ट आता सध्या कुठे कुठे चालू आहे? आमचे मेन प्रोजेक्ट चालू आहेत तलोजमध्ये, पुष्पक नगर आणि उल्वे. ओके, पुष्पक नगरमध्ये पण आहे. येस, पुष्पक नगरमध्ये सेक्टर 8, सेक्टर 26, Okay. सेक्टर 18 इथे सगळे आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. त्या ठिकाणी पुष्पक या. नगरमध्ये. आणि ह्या एरियामध्ये या एरियामध्ये तर सध्या नाही आहे, अपकमिंग होणार आहे. आणि आमचे काही पनवेलमध्ये कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स आहेत आणि आता ऑनगोईंग चालू आहेत. ओके, तर बघा ज्यांना पुष्पक नगरमध्ये घ्यायचं असेल किंवा पनवेल साईडला घ्यायचं असेल तर Yes. व्हिजिट करू शकतात ह्या 4 दिवसात किंवा नंतर. तो मैडम ये जो हम देख रहे हैं इधर, तो इसके बारे में भी बताइए. इतना ओरिजिनल प्लेन जैसा दिख रहा है, हेलीकॉप्टर है, तो ये क्यों है और कैसे, किस चीज़ के लिए रखा यहाँ है? पे मैम हम देखेंगे तो हमने ये एरोप्लेन इसलिए बनाया है ताकि इसमें हमने सैंपल फ्लैट या फिर Okay. कस्टमर अंदर आएंगे उनके लिए हमने बैठने के लिए भी बनाया है प्लेन के अंदर इस 4 दिन के लिए सिर्फ? 4 दिन के लिए. वाह, तो कितना अच्छा फैसिलिटी रखा है आपने. थैंक यू मैम. बिकॉज आप देखेंगे तो हमारा ना वाशी में 2 प्रोजेक्ट है Okay. एंड कोपरखैरने में है एंड अपना पुष्पक नगर में रेडी टू मूव ओसी Okay. रिसीव प्रोजेक्ट है. जैसे कि आप जाके रह सकते हैं. वाशी सेक्टर 10 में जो प्रोजेक्ट है हमारा EV10 मरीना बे के नाम से, उसका पोजीशन यही ईयर में दे रहे हैं, ओके, इसी साल. इसी साल दे रहे हैं. तो देख सकते हैं आप, अगर आपको बुक करना है तो जरूर कीजिए. तर आज आपण आलो होतो कामोठे येथे, म्हणजे खांदेश्वर स्टेशनच्या जवळ मस्तपैकी सुंदर सुंदर मेगा प्रॉपर्टी इथं आपण पाहिलेले आहेत. ज्यांना घ्यायचं असेल नवी मुंबईमध्ये तर तुम्ही इथं व्हिजिट देऊ शकतात किंवा त्यांचे ऑफिस जिथं असतील तिथं तुम्ही जाऊन व्हिजिट देऊ शकतात. तुम्हाला जे आवडलं, तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही बुक करा. खूप छान आहे. ह्या 4 दिवसात तुम्हाला येता येईल. तर बघा, व्हिजिट द्या.
तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.